आज संपूर्ण जगाचे लक्ष एका अरुंद पण अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाकडे खेळले आहे, स्ट्रेट ऑफ होर्मुझ. आणि आता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे, कारण ही सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद झाली आहे किंवा अत्यंत मर्यादित स्वरूपात कार्यरत आहे. सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या समुद्रांना किंवा समुद्र आणि महासागराला जोडणारा जमिनीच्या दोन भागांमध्ये असलेला अरुंद पाण्याचा मार्ग. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दोन भूभागांच्या मधून जाणारा अरुंद समुद्री रस्ता म्हणजे सामुद्रधुनी. फक्त सुमारे 33 किलोमीटर रुंद असलेली ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते. एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला ओमान. जगातील जवळपास 20% कच्च्या तेलाची आणि मोठ्या प्रमाणातील LNGची वाहतूक याच मार्गातून होते. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर तात्काळ परिणाम झाला आहे. तेल वाहतूक थांबल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विमा प्रीमियम प्रचंड वाढले आहेत. अनेक तेलवाहू जहाजे आखाताबाहेर थांबलेली आहेत आणि पर्यायी मार्ग शोधण्याची धडपड सुरू आहे. युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील वाढलेल्या संघर्षामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. इराणने सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक कडक केले असून लष्करी तैनाती वाढवली आहे. परिणामी जागतिक बाजारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारांवर दिसून येत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत. डॉलर मजबूत होत आहे, तर अनेक देशांची चलने कमजोर होत आहेत. ऊर्जा आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण बनली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक म्हणजे इंडिया. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा होर्मुझ मार्गे येतो. मार्ग बंद झाल्यामुळे भारताला तातडीने पर्यायी स्रोतांचा विचार करावा लागत आहे, जसे की रशिया, आफ्रिका किंवा अमेरिकेकडून पुरवठा वाढवणे. पण पर्यायी मार्ग अधिक लांब आणि खर्चिक आहेत, त्यामुळे भारताचा आयात खर्च वाढणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किमतींवर दबाव वाढेल. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य आणि इतर वस्तू महाग होऊ शकतात. महागाईचा दर वाढण्याची शक्यता आहे. फक्त तेलच नव्हे तर LNGचा पुरवठा विस्कळीत झाल्यास वीज निर्मिती आणि औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. उद्योग क्षेत्रातील उत्पादन खर्च वाढू शकतो आणि आर्थिक वाढ मंदावू शकते. आता पुढे काय होऊ शकते? जर ही बंदी दीर्घकाळ टिकली तर जागतिक ऊर्जा बाजारात ऐतिहासिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. तेलाचे दर विक्रमी पातळीवर जाऊ शकतात. जागतिक मंदीचा धोका वाढू शकतो. अनेक देश त्यांच्या धोरणात्मक तेल साठ्यांचा वापर सुरू करू शकतात. दुसरीकडे राजनैतिक प्रयत्न तीव्र होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, मोठ्या महासत्ता आणि प्रादेशिक शक्ती संघर्ष शमवण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात, कारण होर्मुझ दीर्घकाळ बंद राहणे कोणत्याही देशाच्या हिताचे नाही. या संकटामुळे एक मोठा बदलही घडू शकतो. जग अधिक वेगाने पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे वळू शकते. सौर, पवन आणि इतर नवीकरणीय ऊर्जेला प्राधान्य मिळू शकते. ऊर्जा सुरक्षिततेला राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्व दिले जाईल. संक्षेपात सांगायचे झाले तर होर्मुझ सामुद्रधुनीचे बंद होणे म्हणजे केवळ एक सागरी मार्ग बंद होणे नाही, तो जागतिक अर्थव्यवस्थेच्या धडधडीवर परिणाम करणारा निर्णायक क्षण आहे. आता पुढील काही दिवस आणि आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संघर्ष शमतो की वाढतो यावर जागतिक बाजारपेठ, ऊर्जा पुरवठा आणि अनेक देशांची आर्थिक दिशा अवलंबून असेल. होर्मुझ आज बंद आहे, पण जगाची नजर त्याच्या पुन्हा उघडण्याकडे लागलेली आहे, कारण तो मार्ग खुला झाला तरच जागतिक अर्थचक्र पुन्हा सुरळीत होऊ शकते.